नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ह्याची भरती निघालेली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अंतर्गत पदांची निर्मिती करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून नगर विकास विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. दिनांक 10 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. आता हा जो जी-आर आलेला आहे मित्रांनो, नाशिक कुंभमेळ्यासाठी इथं प्राधिकरणासाठी जे पदांची निर्मिती करण्यात येणार आहे, कोणते-कोणते पदं असणार आहे, यामध्ये पगार काय असणार आहे, कशा पद्धतीने भरली जाणार आहे, याची माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे तुम्हाला मी देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Instagram आयडी, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी-आर आलेला आहे, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अंतर्गत पदांची निर्मिती करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून नगर विकास विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. दिनांक 10 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण स्थापना करण्याबाबत निर्णय दिनांक 6/5/2025 रोजी झालेल्या माननीय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अधिनियम 2025 दिनांक 10/7/2025 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे. सदर अधिनियमातील कलम 9 मध्ये कुंभमेळा प्राधिकरणाचे कामकाज करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण राज्य शासनाच्या मान्यतेने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पदांची निर्मिती करेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. सदर आता तरतुदींच्या अनुषंगाने नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणासाठी पदांची निर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. आता कोणते-कोणते पद निर्मितीसाठी घेणारे शासन, त्या शासन निर्णयामध्ये आपण आता बघूया. तर दिलेला शासन निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजन तसेच अंमलबजावणीचा कालावधी संपेपर्यंत नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण नाशिक अंतर्गत 52 नियमित पदे निर्माण करणे, 52 नियमित पदे निर्माण करायची आहे व 42 मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास शासन निर्णयासोबत प्रपत्र अ मध्ये, प्रपत्र ब मध्ये आणि प्रपत्र क मध्ये नमूद केलेल्या विविध संवर्गातील 176 पदे निर्माण करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे. ओके. 52 नियमित पदे असणार आहे, 42 आपली कटांतरी भरतीवर असणार आहे. ओके. जोपर्यंत कुंभमेळा संपत नाही ना, तोपर्यंत हे राहणार आहे. ओके. उक्त पदे नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांमधून किंवा इतर मार्गाने आणि पदे थेट जाहिरातीद्वारे किंवा मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या यंत्रणेमार्फत नियुक्त करण्याचा प्रस्ताव यांच्याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. प्रपत्र अ ची पदे भरण्याकरिता प्राधिकरणाने सदर अधिकारी कर्मचारी यांची इच्छुक मागवून सदर प्रस्ताव नगर विकास विभाग सादर करण्यात यावे. सदर प्रस्तावांची छाननी अंती सदर अधिकारी कर्मचारी यांना सक्षम प्राधिकरण यांच्या मान्यतेचे नियुक्त करण्यात येतील मित्रांनो सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर दिलेलं आहे तसेच प्रपत्र ब मधील पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात यावीत. बाह्य यंत्रणेद्वारे कटांतरी सेवा घेताना वित्त विभागाच्या 27 एप्रिल 2022 च्या शासन निर्णयातील मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ओके. त्यानंतर दिलेल्या प्रपत्र क मधील पदे सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्या खुद्द आस्थापनेमार्फत भरण्यात येतील असं इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर उक्त पदे सिंहस्थ कुंभमेळा आयोजनाचा तसेच अंमलबजावणीचा कालावधी संपेपर्यंत सदर पदे अस्तित्वात राहतील. सदरच्या पदांना त्या पदांच्या सेवा शर्ती लागू राहतील. तसेच नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अधिनियम 2025 मधील तरतुदीही लागू राहतील. ओके. त्यानंतर दिलेला आहे हा शासन निर्णय वित्त विभाग 13व्या उपसमिती, उच्चाधिकार सचिव समिती तसेच माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 885/2025 आपूक 10/10/2025 मध्ये प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येतील असं इथे सांगण्यात आलेलं आहे.
त्यानंतर आता पुढे आपण पदं बघू. आता पदं कोणती कोणती आहे? प्रपत्र दिलेले आहेत, तात्पुरता पद दिलेले आहे. याच्यामध्ये अनुक्रमांक दिलेले आहे, पदनाम, पदांची संख्या, अनुश्रेय वितरण दिलेले आहे व संवर्ग दिलेले आहे. आता कुंभमेळा आयुक्त कक्ष दिलेला आहे पहिलं पद. कोणतं? अनुक्रमांकामध्ये कुंभमेळा आयुक्त कक्षांसाठी. याच्यामध्ये असणारे पदनाम दिलेले आहे. कुंभमेळा आयुक्त असणार आहे भारत प्रदेश सेवा. याच्यामध्ये एक पद असणार आहे. त्यांना पगार असणार आहे L1 सॉरी L11 67,700 पासून 2,08,700 एवढा पगार भेटणार आहे. ते आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. L14 पर्यंत भेटू शकतो. 1,64,200 ते 2,18,200 पर्यंत. ओके. L11 ते L14 पर्यंत पगार असणार आहे भारत प्रदेश सेवामध्ये वर्ग असणार आहे. त्यानंतर 2 नंबरचं पद असणार आहे याच्यामध्ये कुंभमेळा आयुक्त कक्षासाठी, जे की आता लघुलेखक उच्च श्रेणीसाठी व लघुलेखन निम्न श्रेणीसाठी लघुलेखन लिपिक लघु टंकलेखनासाठी याच्यामध्ये एकच पद असणार आहे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे S8 सॅलरी असणार आहे 25,500 ते 81,100 ते आपल्याला S16 सॅलरी भेटू शकते उच्च श्रेणीपर्यंत लघुलेखनच्या. 44,900 ते 1,45,400 पगार. याच्यामध्ये गट क आणि गट ब ची भरती होऊ शकते. एक पद याच्यामध्ये तिघांपैकी एक पद घेण्यात येणार आहे. ओके. त्यानंतर 3 नंबरचे जे पद आहे लिपिक, वरिष्ठ लिपिक किंवा इतर विभागातील समकक्ष याच्यामध्ये 4 पदं असणार आहे. टोटल याच्यामध्ये पगार जो असणार यांच्या हा बी याच्यामध्ये कुंभमेळा आयुक्तांसाठी काम करतील हे सगळेजण यांच्यासाठी काम करतील. ओके. S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार. याच्यामध्ये S8 सॅलरी असणार आहे 25,500 पासून 81,100 पगार. याच्यामध्ये घटकाची भरती असणार आहे. ओके. त्यानंतरचं 2 नंबरचं पद आहे सर्वसाधारण सहनियंत्रण व धार्मिक बाबींसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये दिलेल्या भारत प्रदेश सेवा किंवा अपर जिल्हा अधिकारी निवड श्रेणी किंवा सह आयुक्त नगर विकास किंवा इतर विभागातील समकक्ष पदे असणार आहे. ओके. याच्यामध्ये दिलेल्या 2 पदे याच्यात पगार जो भेटणार आहे आपल्याला भारत प्रदेश सेवामध्ये जर असाल तुम्ही L10 पासून तर L11 पर्यंत पगार भेटू शकतो. म्हणजे 56,100 ते 1,70,500 पर्यंत L10 मध्ये. L11 मध्ये बोलायला गेलं 67,700 पासून 2,08,700 रुपये भारत प्रदेश सेवांसाठी. ओके. जर तुम्ही आता याच्यामध्ये आता गटामधले घेतले जातील याच्यामध्ये MPSC मार्फत त्यांच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये त्यांना पगार भेटेल S23 67,700 पासून 2,08,700 पासून ते आपल्याला S27 पर्यंत 1,18,500 पासून 2,14,100 रुपये एवढा पगार भेटू शकतो गटाच्या याच्यानुसार. ओके. आता यामध्येच आता सर्वसाधारण संनियंत्रण व धार्मिक बाबींसाठी मुख्य अधिकारी गट निवड श्रेणीमधून मुख्य अधिकारी गटामध्ये उपजिल्हा अधिकारी किंवा इतर विभागातील समकक्ष 3 वॅकेन्सी असणार. S20 सॅलरी इथे भेटू शकते 56,100 पासून 1,77,500 ते आपल्याला S25 सॅलरी 78,800 ते 2,09,200 पर्यंत गटाची भरती असणार आहे याच्यामध्ये. ओके. 3 नंबरचा परत याच्यामध्ये असणार आहे सर्वसाधारण संनियंत्रण व धार्मिक बाबीकरिता. याच्यामध्ये दिलेले आहे मुख्य अधिकारी गटामध्ये तहसीलदार किंवा मुख्य अधिकारी गट व नायब तहसीलदार किंवा समकक्ष याच्यामध्ये 4 पदे असणार आहे. S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 ते S20 सॅलरी भेटू शकते S20 56,100 ते 1,77,500. याच्यामध्ये गट अ व गट ब ची याच्यानं गट ब मध्ये एवढा पगार भेटेल आणि गट मध्ये असेल तर तुम्हाला एवढा पगार भेटू शकतो असं दिलेलं आहे. आता 4 नंबरचे जे पद आहे त्याच्याकरता मुख्य अधिकारी गट ब मध्ये प्रशासन अधिकारी कार्यालय अधिकारी किंवा तत्सम स्वरूपाचे काम करणारा अधिकारी याच्यामध्ये दिलेलं आहे एक पद. याच्यामध्ये गट ब मधून भरू शकता. गट ब मध्ये जर असेल तुम्हाला पगार भेटेल S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 आणि जर गट मध्ये जर भरून गेले आपण S20 सॅलरी भेटेल 56,100 ते 1,77,500. याच्यामध्ये गट ब भरती असू शकते. दोघांपैकी एक पद भेटू शकता. आता याच्यामध्ये 5 नंबरला लघुलेखन उच्च श्रेणी, लघुलेखन निम्न श्रेणी, लघुटंकलेखन असे हे 3 पदं असणार आहेत. तिघी पदं भरले जातील निम्न श्रेणी, उच्च श्रेणी व लघुटंकलेखन मध्ये. ओके. आता या तिघी पदांना जर बोलायला गेलं तर लघुटंकलेखनला 25,500 ते 81,100 पर्यंत पगार भेटू शकतो आणि जर निम्न श्रेणी उच्च श्रेणीमध्ये जे असाल तुम्ही त्यांना S16 सॅलरी 44,900 ते 1,42,400 पगार भेटू शकतो. त्या गटकची भरती लघुटंकलेखन आणि गटबची भरती असणार लघुलेखन उच्च श्रेणी निम्न श्रेणी. ओके. त्यानंतर सहाय्यक महसूल अधिकारी, महसूल सहाय्य विभाग, महसूल सहाय्यक किंवा लिपिक किंवा इतर समकक्ष पदे याच्यामध्ये 4 पदे असणार. S6 सॅलरी भेटू शकते 19,900 पासून
63,200 तर आपल्याला S12 सॅलरी 32,000 पासून 1,16,1600. ओके. गट ब गट क ची गर्दी असू शकते. त्यानंतरचे जे आपले पद येणार आहे, याच्यामध्ये गर्दी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्थेसाठी. आता याच्यात आता पोलिसांचीच पदे येतील. ओके. आता याच्यामध्ये पहिलं जे पद असणार आहे भारत प्रदेश सेवा किंवा अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उप आयुक्त यांचं इथे एक पद असणार आहे. L1 L10 सॅलरी भेटू शकते. या गट अ ची भरती असणार आहे ही 56,100 ते 1,70,500 पगार भेटू शकतो. L11 मध्ये जर असेल 67,700 ते 2,08,700 पगार भेटू शकतो किंवा S20 सॅलरी बेसमध्ये असाल तर 56,100 ते 1,77,500 किंवा S23 सॅलरीमध्ये असाल तर 67,700 ते 2,08,700 पगार. ओके. म्हणजे पगार सेम आहे, फक्त L11 आणि Lचा वेगळा फरक आहे म्हणून ते दाखवण्यात आलेलं आहे. भारत प्रदेश सेवा मध्ये L1 लागतं आणि आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत असाल तर आपल्याला गट लागतं असं इथं दिलेलं असतं. ओके. त्यानंतर पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षकसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. याच्यासाठी 2 पदे S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार आणि इथं S18 सॅलरी 49,800 ते 1,55,800 पर्यंत पगाराच्या गटाची भरती. त्यानंतर वरिष्ठ लिपिक लिपिक किंवा इतर विभागीय समकक्ष पदेच्या 2 पदं असणार आहे. S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार याच्यामध्ये ते आपल्याला S8 सॅलरी पण भेटू शकते 25,500 पासून 81,100 याच्यामध्ये गटकची भरती. ओके. तर दिलेले आहे निधीचे सुयोग्य नियोजन व खर्च दिलेला आहे. आता खर्चांसाठी आता टीम बनवलेली आहे. उपयुक्त नियोजन किंवा जिल्हा नियोजन अधिकारी याच्यासाठी एक पद असणार आहे. याच्या S25 सॅलरी 78,800 पासून 2,09,200 रुपये पगार. तर आपल्याला S23 पर्यंत पण सॅलरी मिळू शकते 67,700 पासून 2,08,700 पर्यंत गटाची भरती दोघं पदांना. ओके. त्यानंतर मुख्य लेखा व वित्त अधिकारीसाठी एक पद असणार S23 सॅलरी 67,700 पासून 2,08,700 पगार याच्यामध्ये गटाची भरती असणार आहे. 3 नंबरचे पद वरिष्ठ लेखा अधिकारी एक पद असणार आहे. याच्यामध्ये S16 सॅलरी 44,900 ते 1,42,400 पगार. ते आपल्याला S20 सॅलरी भेटू शकते 56,100 पासून 1,77,500 रुपये. याच्यामध्ये पण गटबाची भरती असणार आहे. उपलेखपाल किंवा इतर विभागातील समकक्ष पदांपैकी 2 पद असणार S13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार याच्यामध्ये गटबाची भरती असणार आहे. त्यानंतर वरिष्ठ लिपिक किंवा इतर विभागातील समकक्ष पदे असणार आहे. याच्यामध्ये 3 पदं दिलेली आहे. S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार असणार आहे. ते आपल्याला इथं S8 सॅलरीपर्यंत 25,500 ते 81,100 पगार याच्यामध्ये गटकची भरती असणार आहे. त्यानंतर गुणवत्ता नियंत्रणासाठी इथं वॅकन्सी असणार आहे. याच्यासाठी आपल्याला अधीक्षक, अभियंता, कार्यकारी अभियंतासाठी एक पद असणार आहे. S23 सॅलरी 67,700 पासून 2,08,700 पगार या गटाची भरती. त्यानंतर कार्यकारी अभियंता, उप अभियंत्याला 2 पदं असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला गट ब मध्ये 2 पदे भरली जातील. जर तुम्ही गट ब मध्ये असाल तर तुम्हाला 16 सॅलरी 44,900 पासून 1,42,700 पगार आणि तुम्ही गट मध्ये जर असाल तर S23 सॅलरी भेटू शकते 67,700 ते 2,08,700 रुपये पगार याच्यामध्ये आपल्याला भेटू शकते गटामध्ये. ओके. गट ब ची भरती. त्यानंतर आपण पुढे आल्यानंतर आता उप अभियंता, शाखा अभियंतासाठी 2 पद असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला उप अभियंता व शाखा अभियंता अशी 2 पदं असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे आपल्याला S16 सॅलरी भेटू शकते 44,900 पासून 1,42,400 ते S20 पर्यंत सॅलरी भेटू शकते 56,100 ते 1,77,500 गट आणि गट ब ची भरती असणार आहे. संशोधन अधिकारी 4 नंबरचा पद याच्यामध्ये आपल्याला असणार आहे. एक पद S16 सॅलरी 44,900 पासून 1,42,400 पगार या गट ब ची भरती. त्यानंतर 5 नंबरचे जे पद असणार याच्यामध्ये वरिष्ठ लिपिक आणि इतर समकक्ष पदे विभागातील पदे 3 पदं असणारी S6 सॅलरी 44,900 पासून 63,200 पगार. ते आपल्याला S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 गटकची भरती असणार आहे. सोशल मीडिया व PR टीमसाठी ते एक पद असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला जिल्हा टीम दिलेली आहे. त्याच्यामध्ये 1 नंबरचा पद जिल्हा माहिती व अधिकारी किंवा माहितीचा अधिकाऱ्यासाठी एक पद. याच्यामध्ये 17 सॅलरी 47,600 पासून 1,51,100 पगार असणारी S20 सॅलरी पण भेटू शकते 56,100 पासून 1,77,500 गट आणि गट ब मध्ये इथे भरती होऊ शकते. ओके. त्यानंतर आता प्रपत्र ब मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणाद्वारे पद घेण्यात येणार आहे. आता बाह्य यंत्रणामध्ये कोणते कोणते पद ते आपण बघू आता. याच्यामध्ये अनुक्रमांक, पदनाम, पदसंख्या दिलेली आहे. सोशल मीडिया व PR टीमसाठी दिलेलं आहे कटांत्री मनुष्यबळ इथं 8 पदसंख्या असणार आहे. इतर अनुषंगिक कामांसाठी याच्यामध्ये 1 नंबरचा पद सल्लागार व विशेष तज्ञांसाठी 8 पद
शिपाईसाठी 8 पद व भाडेतत्त्वावर वाहन चालक वाहन व वाहन चालक वाहन उपलब्धता म्हणजे वाहन पण भाड्याने घ्यायची आणि वाहन चालक पण भाड्याने आवश्यकतेनुसार इथं घेण्यात येणार आहे. त्यानंतर प्रपत्र क मंत्रालयीन स्तरावरील स्वतंत्र कुंभमेळा कक्ष. आता हे बाह्य यंत्रणेद्वारे होते. आता मंत्रालयीन स्तरावरील ओके. आता यांची टीम येणार आहे मंत्रालयांची टीम वेगळी स्वतंत्र कुंभमेळा कक्षासाठी ओके. मंत्रालयाची टीम पदनाम, पदसंख्या, अनुश्रेय वेतन श्रेणी व संवर्ग श्रेणी दिलेली आहे. पहिलं पद असणार आहे अपर सचिवचं एक पद असणार आहे 23 सॅलरी 67,700 ते 2,08,700 पगार. याच्यामध्ये गटाची भरती. कक्ष अधिकारीसाठी एक वॅकेन्सी असणार आहे 17 सॅलरी 47,600 ते 1,51,000. 100 पगार असू शकतो किंवा S20 वॅकेन्सी पण भेटू शकते 56,100 ते 1,70,500. याच्यामध्ये गट ब मधून भरण्यात येईल पद ओके. सहाय्यक कक्ष अधिकारी ओके. मंत्रालयाचे पद हे सगळे याच्यात 2 पद असणार आहे 16 सॅलरी 64,900 पासून 1,42,400 पर्यंत पगार. गटबची भरती. त्यानंतर लिपिक टंकलेखनासाठी 2 पदे असणार आहे 6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार. गटकची भरती ओके. तशी हे सारी पदे भरली जाणार आहेत. तर आता हिची जी भरती प्रक्रिया आहे कशा पद्धतीने भरली जाते याची काही माहिती वगैरे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू. कारण की यांनी दिलेलं नाही बाह्य यंत्रणेद्वारे कुंभमेळ्यामार्फत भरलं जाईल आणि ही जी गव्हर्नमेंटची टीम आहे ही टीम डायरेक्टली इथं पाठवण्यात येणार आहे. जे इथं इच्छुक असेल काम करण्यासाठी कुंभमेळ्यासाठी त्यांची टीम इथे पाठवण्यात येणार आहे ओके. अशा पद्धतीचा हा जी-आर आलेला आहे. तर तुम्हाला संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल. तुम्हाला जर काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके. आणि तुम्हाला हा जर PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला WhatsAppला सेंड करून तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता ओके. आणि काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.